हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ्सचा युनिट टेस्ट नंबर 2 चा एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सोडवूया। ही प्रश्नपत्रिका 2023-24 म्हणजे मागच्या वर्षीची रयत शिक्षण संस्थेची आहे, क्लास 9th मॅथ्स। त्याच्यामध्ये मॅथ्स पार्ट 1 याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत तर त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तो चेक करा। आजच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण मॅथ्स पार्ट 2 त्याच्याशी रिलेटेड प्रश्न जे आहेत ते पाहूया आणि त्याची उत्तरं कशी द्यायची तेही पाहू। त्यातला पहिला प्रश्न आहे question 1a, choose correct alternative answer for the following questions. The first is, if the diagonal of a square is 12 root 2 centimeter, then the perimeter of the square is dot. Square चा diagonal दिलाय. We have the relation between diagonal of a square and side of a square. तर त्याचा इथे आपण उपयोग करू शकतो. So we have that diagonal of a square is equal to root 2 into side. तर ह्या फॉर्म्युलाने आपण त्याची साइड काढू शकतो आणि एकदा साइड काढली की मग पेरिमीटर काढता येईल. So diagonal is 12 root 2, that is equal to root 2 into side. आता या दोन्ही बाजूला root 2 आहेत, एकमेकाला निघून जातील, साइड 12 मिळाली. मग या स्क्वेअरची साइड जर 12 असेल तर त्याची पेरिमीटर काय असणार आहे? So we have to use the formula for perimeter of a square, which is 4 into side. मग इथे आपण 4 into साइड काढलेली आहे 12, इथे ठेवूया. So 12 into 4, that's 48 सेंटीमीटर. तर त्या स्क्वेअरची पेरिमीटर असणार आहे 48 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर सी। पुढचा प्रश्न आहे, द लेंथ ऑफ लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल ऑफ अ रेडियस 2.9 सेंटीमीटर इज डॉट डॉट. रेडियस दिलेली आहे सर्कलची 2.9. आपल्याला माहिती आहे की लॉंगेस्ट कॉर्ड सर्कलची कोणती असते तर डायमीटर. डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. मग रेडियस जर 2.9 असेल तर त्याच्यावर आपण त्या सर्कलची डायमीटर काढू शकतो, which is double the radius, that is 2.9 into 2, that is equal to 5.8 centimeter. ही झाली त्या सर्कलची डायमीटर, म्हणजेच त्या सर्कलची लॉंगेस्ट कॉर्ड. तर ऑप्शन डी हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस? इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज y is equal to 0. The equation of y axis is x is equal to 0. हे अल्टरनेट असं लक्षात ठेवायचं. Next, adjacent sides of a rectangle are 7 cm and 24 cm. Find its diagonal. आता इथे आपल्याला रेक्टँगलच्या ऍडजसेंट साइड दिलेले आहेत. सो पण तो रेक्टँगल कडे समजा हा रेक्टँगल आहे ABCD. याच्या ऍडजसेंट साइड ब्रेड जे ती 7 असेल, लेंथ 24 घेऊया आणि डायगोनल काढायचा आहे. हा रेक्टँगल असल्यामुळे याचा प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे, त्यामुळे हा अँगल B पण 90 डिग्री असेल. म्हणजेच हा जो ट्रायंगल ABC आपल्याला मिळतोय हा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थिअरम वापरू शकतो. सो इन ट्रायंगल ABC बाय पायथागोरस थिअरम वी कॅन राईट AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग AC म्हणजेच डायगोनल तो आपल्याला काढायचा आहे. AB ची लेंथ 7 घेतली आपण, 7 स्क्वेअर. BC 24 घेतलेली आहे, 24 स्क्वेअर. 7 स्क्वेअर इज 49 प्लस 24 स्क्वेअर इज 576. ही जर ऍडिशन केली तर आपल्याला उत्तर मिळेल 625. हे मिळालं आपल्याला AC स्क्वेअर, पण आपल्याला AC पाहिजे म्हणजे डायगोनल पाहिजे. सो इफ यू टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स, द स्क्वेअर रूट ऑफ 625 इज 25 सेंटीमीटर. सो दिस इज द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ रेक्टँगल. पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. दोन कॉलम्स दिलेत, कोऑर्डिनेट्स आणि दुसरा आहे क्वाड्रंट किंवा ऍक्सिस. म्हणजे हा जो कोऑर्डिनेट दिलाय तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल किंवा कोणत्या ऍक्सिस वर असेल ते आपल्याला प्रश्न विचारला. मग आता इथे -2 4 आहे. जर आपल्याकडे आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचे 4 भाग जर केले तर यातला फर्स्ट क्वाड्रंट अशा पद्धतीने आपण नंबर देतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आता ह्याच्यामध्ये हा एक्स जो ऍक्सिस आहे त्याच्यामध्ये उजव्या बाजूला सर्व पॉझिटिव्ह नंबर्स असतात, म्हणजे हा याचा एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह मिळेल आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा पॉझिटिव्ह मिळेल. त्यामुळे पहिल्या कोऑर्डिनेट मध्ये दोन्ही प्लस प्लस असणार. दुसऱ्यामध्ये एक्स चा निगेटिव्ह बाजू म्हणजे डाव्या बाजूला आहे, त्यामुळे एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह असणार आणि वाय वरच्या बाजूचा पॉझिटिव्ह. तिसऱ्यामध्ये एक्स आणि वाय दोन्ही निगेटिव्ह असणार आहेत आणि चौथ्यामध्ये एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह. तर अशा पद्धतीने जर चिन्ह आपल्याला त्या कोऑर्डिनेट्सची दिली असतील तर त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की तो पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. जर यापैकी कुठला एखादा पॉइंट 0 असेल, एखादा कोऑर्डिनेट 0 असेल तर तो कुठल्या तरी ऍक्सिस वर असतो. आपण एक एक सुरुवात करूया. पहिल्या प्रश्नामध्ये
पहिल्या प्रश्नामध्ये कोऑर्डिनेट्स दिलेत -2 4, म्हणजे इथं साइन झाले मायनस प्लस. मायनस प्लस असं साइन कुठून मिळतं आपल्याला, तर ते क्वाड्रंट सेकंड मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सेकंड क्वाड्रंट. तिसरा पहिल्यांदा बघूया, याच्यामध्ये 2 -5 असे कोऑर्डिनेट्स दिलेत, म्हणजे 2 चं साइन प्लस 5 चं मायनस, प्लस मायनस आपल्याला फोर्थ क्वाड्रंट मध्ये दिसतं, त्यामुळे हा पॉइंट असणार आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि आता तिसरा शेवटचा जो कोऑर्डिनेट दिलाय -3 0. आता एक कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो पॉइंट कुठल्या तरी ऍक्सिस वरच असतो. मग आता कुठल्या ऍक्सिस वर असेल तर त्याच्यासाठी अल्टरनेट लक्षात ठेवायचं. जर y कोऑर्डिनेट 0 असेल तर तो x ऍक्सिस वर असणार आहे. सो दिस पॉइंट इट्स y कोऑर्डिनेट इज 0, सो दिस पॉइंट इज ऑन x ऍक्सिस. आणि आता दुसरा जो पॉइंट आपल्याला पूर्ण करायचा आहे, तिथं हा कोऑर्डिनेट काय असेल ते लिहायचं आहे. आणि तो पॉइंट कुठे आहे ते दिले, y ऍक्सिस वर. मग तो y ऍक्सिस वर असेल तर त्याचा x कोऑर्डिनेट 0 असणार आहे, आणि मग y कोऑर्डिनेट त्याचा काही असू शकतो. मग त्याच्यासाठी संख्या आपण किंवा अक्षर घेऊया b. सो 0b इज द कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट व्हिच लाईज ऑन y ऍक्सिस. तर अशा पद्धतीने हा चार्ट आपण पूर्ण करू शकतो. पुढचा प्रश्न आहे ऍक्टिव्हिटीवर. सो दिस इज द डायग्राम गिवन इन ट्रायंगल ABC. पॉइंट P is the midpoint of segment AB and point Q is midpoint of segment AC. इन ट्रायंगल AQP हा एक ट्रायंगल आहे आणि CQR हा दुसरा ट्रायंगल. त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. मग पहिलं स्टेटमेंट असे दिले, सेगमेंट PQ इज कॉन्ग्रुएंट टू डॉट डॉट. सेगमेंट PQ हा सेगमेंट आहे, तो कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे, तर कन्स्ट्रक्शन आपल्याला अशी इथे दिलेली की PQ याच्याशी कॉन्ग्रुएंट असणारा सेगमेंट असणार आहे QR. त्यामुळे इथे येईल सेगमेंट QR. त्यामुळे ही अशी कन्स्ट्रक्शन केली, कारण PQ हा CR शी तर कॉन्ग्रुएंट असू शकत नाही, PQ हा QC शी तर कॉन्ग्रुएंट असू शकत नाही. मग राहिली एकच साइड QR, त्यामुळे तिथे QR लिहायचं. दुसरा AQ इज कॉन्ग्रुएंट टू QC. AQ आणि QC हे आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेलं आहे, आपल्याला त्याचं रिझन लिहायचं आहे. हे का, कारण Q हा मिड पॉइंट आहे AC चा, आणि हे कुठे दिले आपल्याला, तर गिव्हन मध्ये दिले आहे. त्यामुळे या बॉक्स मध्ये रिझन येईल त्याचं, इट्स गिव्हन. आणि तिसरं स्टेटमेंट असं आहे, अँगल AQP इज कॉन्ग्रुएंट टू डॉट डॉट, आणि रिझन दिलेलं आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग AQP चा अपोजिट अँगल कोणता, तर AQP हा अँगल, त्याचा अपोजिट अँगल आहे CQR. त्यामुळे इथे लिहायचं आपण अँगल CQR, कारण हे दोन्ही व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आता आपल्याला ठरवायचं की हे दोन ट्रायंगल्स कोणत्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट आहेत. मग इथं या दोन साइड्स आहेत आणि त्याच्यामधला हा अँगल आहे. सो साइड अँगल साइड म्हणजेच बाय SAS टेस्ट these two triangles are congruent. Next question, in a circle with center O, OD is 20 centimeter. So OD is the radius which is given to be 20. OP is perpendicular to CD, हे perpendicular दिले. आणि याच्यानंतर इन आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायचा आहे. इन ट्रायंगल OPD, हा जो ट्रायंगल OPD आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण OP is perpendicular to CD हे आपल्याला दिलेलं आहे. So in that right angle triangle we can use the Pythagoras theorem. And by that we write hypotenuse square, that is OD square is equal to OP square plus PD square. इथं OD square राईट हँड साइडला दिले, उरलेले दोन साइड्स OP square plus PD square आपल्याला दिलेले आहे. तर OP ची लेंथ 12 आहे, ती इथं रिप्लेस केलेली आहे. PD square आहे तसंच लिहिले आहे, आणि OD आपल्याला रिप्लेस करायचं. मग OD ची लेंथ दिलेली आहे 20 सेंटीमीटर, ती इथं ठेवूया, त्याचा स्क्वेअर आहे, सो 20 स्क्वेअर. आता PD स्क्वेअर डाव्याच बाजूला ठेवले, 20 स्क्वेअर आहे तसंच. 12 स्क्वेअर जर राईट हँड साइडला घेतले तर -12 स्क्वेअर होईल. आता 12 स्क्वेअर 144 दिलेलं आहे, आपल्याला इथं 20 चा फक्त स्क्वेअर करायचा आहे, 20 चा वर्ग 400. सो आता इथे एक स्टेप गाळलेली आहे, PD स्क्वेअर वरून डायरेक्टली PD काढले, पण आपल्याला PD स्क्वेअर ही यांची वजाबाकी पहिल्यांदा करावी लागेल. म्हणजे 400 वजा 144, उत्तर 256 येईल. म्हणजे PD स्क्वेअर इज इक्वल टू 256. तर पुढच्या स्टेपला PD काढले, म्हणजे दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग PD स्क्वेअरचं स्क्वेअर रूट PD, आणि 256चं स्क्वेअर रूट मिळेल 16 सेंटीमीटर. त्यामुळे ह्या बॉक्समध्ये येईल 16. तर अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज, त्यातला पहिला क्वेश्चन आहे, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल PQRS आर इंटरसेक्टिंग इन पॉइंट M. If angle QMR is equal to 50 degree, then find the measure of angle MPS. इथे आपल्याला पहिल्यांदा डायग्राम काढून घ्यावं लागेल. सो सपोज दिस इज रेक्टँगल PQRS, नाव आपण त्याला देऊया PQR आणि S. तर त्याच्यामध्ये अँगल QMR, म्हणजे हे जे डायगोनल्स आहेत पहिल्यांदा ते काढून घ्यावे लागतील.
डायगोनल PR आणि डायगोनल QS हे एकमेकांना M मध्ये इंटरसेक्ट करतात असं दिलं. आता अँगल QMR 50 डिग्री दिलाय. QMR त्यामुळे इथे नावं थोडीशी आपल्याला बदलावी लागतील आता, कारण QMR हा ऑब्च्युअस अँगल दिसतोय. इथून आपण आता सुरुवात करूया. Q, P, Q, R आणि S. आता हा अँगल 50 डिग्री आपल्याला वाटतो. अशी नावं फक्त आपण बदलून घेतली. तर हा अँगल 50 डिग्री आहे. आपल्याला विचारले अँगल MPS किती. डायग्राम मध्ये बघूया MPS म्हणजे हा जो अँगल आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर त्या प्रश्नामध्ये आपल्याला असं दिले की अँगल QMR इज इक्वल टू 50 डिग्री. तो जर 50 डिग्री असेल तर त्याचा अपोजिट अँगल जो आहे PMS तो सुद्धा तितकाच असणार आहे. अँगल PMS इज ऑल्सो 50 डिग्री. आणि हे का तर कंसात कारण लिहायचं, बिकॉज दीज आर vertically opposite angles. आता हा ट्रायंगल आपण कन्सिडर करूया. ट्रायंगल PMS. तर ह्या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल PMS आपण असं लिहू शकतो की PM जितक्या लेंथचा आहे तितक्याच लेंथचा MS असणार आहे. कारण हे जे दोन डायगोनल्स आहेत QS आणि PR हे रेक्टँगलचे डायगोनल्स आहेत. अँड वी हॅव द प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल दॅट दे आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे ते कॉन्ग्रुएंट स्वतः असतातच. अँड दे बायसेक्ट इच अदर. म्हणजे ते डायगोनल्स दोन्ही डायगोनल्स दोघांचे समान भाग करतात. म्हणजे इथं SM जेवढा असणार आहे तेवढाच QM असणार आहे. PM जेवढा असणार आहे तेवढाच MR असणार आहे. त्याचा अर्थ हे चारही सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट झाले. म्हणजे यातला SM आणि PM पण कॉन्ग्रुएंट असणार आहे. मग या ट्रायंगल मध्ये हे जर दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या समोरचे अँगल्स पण कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्यामुळे PM च्या समोरचा अँगल S किंवा त्याला आपण अँगल MSP म्हणू शकतो. आणि SM च्या समोरचा अँगल P म्हणजेच MPS हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजेच अँगल MPS इज इक्वल टू अँगल MSP. आता हे का, बिकॉज दीज आर अँगल्स opposite to congruent sides. आता ह्या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल PMS मध्ये जर तिन्ही अँगल्स यांची आपण ऍडिशन केली, इट इज अँगल MPS प्लस अँगल MSP प्लस अँगल PMS हे किती मिळणार आहे तर 180. बिकॉज दीज आर अँगल्स ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आता अँगल MPS माहितीने आपल्याला जर प्रश्नात विचारले ते तसेच ठेवूया. अँगल MSP च्या ठिकाणी पण आपण अँगल MPS असंच लिहू, कारण इथं आपण हे प्रूव्ह केले की MPS आणि MSP इक्वल आहेत. त्यामुळे MSP च्या ठिकाणी आपण MPS लिहूया. प्लस अँगल PMS ह्याचं मेजर काढलेलं आपण 50 इथं ठेवूया. दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथं अँगल MPS प्लस अँगल MPS आहे म्हणजे 2 अँगल MPS मिळेल. दॅट इज इक्वल टू 50 डिग्री आपण राईट हँड साईडला घेऊया म्हणजे 180 मायनस 50 होईल. म्हणजेच 2 अँगल MPS इज इक्वल टू 180 मायनस 50 म्हणजेच 130 डिग्री. म्हणजेच अँगल MPS इज इक्वल टू 2 जर आपण राईट हँड साईडला घेतले तर छेदात जाईल 130 डिवायडेड बाय 2. 2 ने जर भाग घालवला तर 65 चा भाग जाईल. सो अँगल MPS इज इक्वल टू 65 डिग्री. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आपल्याला विचारलं होतं की मेजर ऑफ अँगल MPS किती, तर ते 65 डिग्री असेल. Next question is, how many lines are there which are parallel to x-axis and having a distance of 5 units? x-axis पासून 5 इतक्या अंतरावर असणाऱ्या किती लाईन्स आपण काढू शकतो असा प्रश्न आहे. So suppose this is horizontal x-axis and there is one perpendicular to the x-axis, vertical is y-axis. The point of intersection is origin. आता इथं x-axis ला पॅरलल 5 इतक्या युनिट्सवर किती लाईन्स आपण काढू शकतो. मग आता वरच्या बाजूला इथं जर 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 जर डिस्टन्स आपण वरच्या बाजूला घेतलं तर या y ऍक्सिस वरच्या 5 या कोऑर्डिनेट मधून आपण एक लाईन काढू शकतो जी x ऍक्सिस ला पॅरलल असेल. त्याच पद्धतीने खालच्या बाजूला सुद्धा y ऍक्सिस वर हे जे निगेटिव्ह नंबर्स आहेत 1, 2, 3, 4, 5 म्हणजे इथं -5 मिळेल. त्या -5 मधून सुद्धा एक लाईन काढू शकतो जी x ऍक्सिस ला पॅरलल असेल. सो इन ऑल वी कॅन draw
two lines parallel to x-axis which are at a distance 5 units. Next question is, in a circle with radius 13 cm, two equal chords are at a distance 5 cm from the center. Find the length of the chord. So suppose this is a circle, there is one center, let's name it as center O. There are two chords which are at equal distance 5 cm from the center. इथं दोन chords दिलेले आहेत, त्या दोन chords आपण काढूया. Suppose this is chord AB and there is another chord CD. तर ह्या दोन्ही chords या O पासून इक्वल डिस्टन्स वर आहेत. म्हणजेच काय, या O मधून जर आपण परपेंडिक्युलर या AB chord वर काढला आणि त्याच पद्धतीने CD ही जी दुसरी chord आहे त्याच्यावर जर आपण O पासून परपेंडिक्युलर काढला तर ही परपेंडिक्युलर डिस्टन्स दोन्ही जे आहे ते 5 सेंटीमीटर आहे. प्रश्न आपल्याला असा विचारलाय की फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. आता लेंथ ऑफ द कॉर्ड कोणती, AB की CD? नाउ देयर इज वन प्रॉपर्टी, इफ देयर आर टू कॉर्ड्स व्हिच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल देन दोज टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे AB आणि CD या दोन्ही कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग यापैकी कुठल्याही एका कॉर्डची आपण लेंथ काढूया, तितकीच लेंथ दुसऱ्या कॉर्डची पण असणार. सो सपोज इफ वी हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड AB, तर इथं आपल्याला O आणि A हे जोडून घ्यावं लागेल, कन्स्ट्रक्शन करावं लागेल विच इज द रेडियस. आणि रेडियस ही दिलेली आहे 13 सेंटीमीटर. आता ही रेडियस 13 सेंटीमीटर आहे. OM ह्याला आपण नाव देऊया पॉइंट OM विच इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. तर हा ट्रायंगल OMA जो मिळाला तो राईट अँगल ट्रायंगल मिळाला आपल्याला. सो इन दॅट ट्रायंगल, दॅट इज इन ट्रायंगल OMA, we can use the Pythagoras theorem by which we can write OA square, that is hypotenuse square, is equal to side 1 square plus side 2 square, that is OA square is equal to OM square plus AM square. मग OA म्हणजेच radius which is given to be 13, that square is equal to OM, that's 5 bracket square plus AM, we have to find it. So we'll write AM as it is. 13 square is 169 is equal to 5 square is 25 plus AM square. तर 25 जर आपण लेफ्ट हँड साइडला घेतले तर 169 minus 25 होतील, that is equal to AM square. 169 minus 25, that's 144 is equal to AM square. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं तर 144 चं स्क्वेअर रूट 12 is equal to AM, that is AM is equal to 12 सेंटीमीटर. मग हा AM भाग मिळाला कॉर्ड AB चा. आपल्याला कॉर्ड AB ची लेंथ काढायची आहे. Now here we have drawn segment OM perpendicular to chord AB, that is segment AB. So if it is, now we have the property that if there is a perpendicular drawn on the chord of a circle from its center, it bisects the chord. म्हणजे हा सेगमेंट OM AB वर परपेंडिक्युलर काढला म्हणजे तो सेगमेंट AB चे किंवा chord AB चे दोन इक्वल भाग करतो. म्हणजे AM जेवढा आहे तेवढाच BM असणार आहे. म्हणजे इथे रिलेशन असणार आहे AM is equal to, मग हा AM जो भाग आहे तो पूर्ण AB च्या हाफ असेल, that is half of AB. आणि याला कारण काय तर ते ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल, because perpendicular drawn from the center of a circle to the chord. तर ह्या प्रॉपर्टी नुसार आपण हे लिहू शकतो. आता याच्यात AM ची लेंथ आपण काढलेली आहे, ती रिप्लेस करूया. 12 is equal to half of AB. मग हाफ जर आपण लेफ्ट हँड साइडला घेतले तर 12 into 2 होतील, that is equal to AB. So 12 into 2, that's 24 is equal to AB. म्हणजेच AB ही जी कॉर्ड आहे त्याची लेंथ झाली 24 सेंटीमीटर. जेवढी लेंथ AB या कॉर्डची असणार आहे तेवढीच CD ची असणार आहे. So answer of this question is the length of these two chords is 24 centimeter. Next question, without plotting the points on graph, state in which quadrant or on which axis do the following points lie. आता याच्यामध्ये -7 -12 दोन्ही निगेटिव्ह कोऑर्डिनेट्स आहेत. मग आपण जे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचे 4 भाग करतो त्याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट हा दोन्ही पॉझिटिव्ह असतात, म्हणजे दोन्ही कोऑर्डिनेट्स त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असतात. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये x निगेटिव्ह y पॉझिटिव्ह असतं. तिसऱ्यामध्ये दोन्ही निगेटिव्ह कोऑर्डिनेट्स आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये x पॉझिटिव्ह आणि y निगेटिव्ह.
तर ह्या साइन वरून आपण ठरवू शकतो की तो जो दिलेला पॉइंट आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये. तर पहिल्या पॉइंट मध्ये बोथ दी कोऑर्डिनेट्स -7 -12 आर निगेटिव्ह. दोन्ही निगेटिव्ह कोऑर्डिनेट असतील तर तो पॉइंट कुठे असणार आहे तर थर्ड क्वाड्रंट मध्ये. सो फर्स्ट पॉइंट लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. तर दुसरा पॉइंट दिलाय -6 0. इथं y कोऑर्डिनेट 0 आहे. मग जर y कोऑर्डिनेट 0 असेल तर तो पॉइंट x ऍक्सिस वर असला पाहिजे. सो दिस पॉइंट लाईज ऑन x ऍक्सिस. नेक्स्ट पॉइंट इज 5 -3. सो द साइन्स आर प्लस मायनस. मग प्लस मायनस साइन कोणत्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला मिळतं तर चौथ्या. सो दिस थर्ड पॉइंट लाईज ऑन द फोर्थ क्वाड्रंट. शेवटचा पॉइंट आहे 0 3. हियर x coordinate is 0. So if x coordinate is 0, that point must lie on y axis. So this is how we can find where the point does lie. Next question, solve the following. Any two questions. 3 मार्काला हा प्रश्न आहे. First is construct triangle DEF such that DE is equal to EF is equal to 6 cm. Angle F is equal to 45 degree and construct its circumcircle. आता ही रफली मी डायग्राम काढून दाखवतो. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरून ही कन्स्ट्रक्शन करा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक ट्रायंगल काढायचं DEF आणि नंतर त्याचा सर्कम सर्कल काढायचा. मग ह्या ट्रायंगल DEF मध्ये दोन साइड्स दिलेल्या आहेत, DE आणि EF. त्यापैकी कुठलीही एक साइड आपण बेस म्हणून घेऊया. समजा आपण EF हा जर बेस घेतला तर सुरुवातीला EF हा सेगमेंट काढून घ्या विच इज 6 cm. त्याच्यानंतर अँगल F45 दिलाय. मी इथं प्रोट्रॅक्टर घेऊन अँगल F हा 45 डिग्रीचा एक रे काढून घ्या. अशा पद्धतीने हा अँगल 45 डिग्री मिळेल. त्याच्यानंतर E पासून D हा जो पॉइंट आहे त्याचं डिस्टन्स पण 6 आहे. मग कंपास घ्यायचा आणि त्या कंपासवरून E वर कंपासचं टोक ठेवायचं. कंपासमध्ये 6 सेंटीमीटर इतकं अंतर घ्यायचं आणि वरच्या बाजूला एक कंस काढायचा. हा जो पॉइंट आहे तो आपल्याला D मिळणार आहे आणि नंतर D आणि E एकमेकांना जोडून घ्यायचे. तर हा ट्रायंगल DEF मिळाला म्हणजे अर्धा भाग यातला पूर्ण झाला. आता ह्याचं सर्कम सर्कल काढायचं आहे. यामधल्या कुठल्याही दोन साइड्स आपण घ्यायच्या आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. मग सेगमेंट EF चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायला काय करणार आपण तर कंपास घ्यायचा, त्याचं एक टोक E वर ठेवायचं आणि साधारण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या दोन बाजूला दोन कंस काढायचे. त्याच पद्धतीने मग तेच अंतर घेऊन F पासून पहिल्या दोन कंसांना छेदणारे आणखी दोन कंस काढून घ्यायचे आणि ह्या दोन्ही मधून एक लाईन पास करून घ्यायची. सो दिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ EF. जसा EF चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तसाच DE चाही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. आता जसे आपण हे दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तो इथे असणार आहे. तो सेंटर घेऊन आणि त्या पॉइंट पासून D, E आणि F यांचं अंतर म्हणजे रेडियस घेऊन एक सर्कल पूर्ण करायचा. तर हे सर्कल या तिन्ही पॉइंट्स मधून जाईल विच इज द सर्कम सर्कल. तर हे तुम्ही व्यवस्थित ऍक्च्युअल मेजरमेंट्स घेऊन ऍक्च्युअल जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरून ही कन्स्ट्रक्शन पूर्ण करा. Next question is measures of angles of quadrilateral ABCD are in the ratio 4:5:7:8. Show that quadrilateral ABCD is a trapezium. आता ट्रॅपेझियम असण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे तर हा जो क्वाड्रिलॅटरल आपल्याला दिलेला आहे त्यातली अपोजिट साइड्स जे आहेत त्याची एक पेअर पॅरलल पाहिजे. मग समजा हा क्वाड्रिलॅटरल त्याला आपण दुसरंच काहीतरी नाव देऊया PQRS असेल तर अँगल P आणि अँगल Q हे एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल्स असले पाहिजेत बिकॉज दीज आर इंटिरियर अँगल्स. कारण इथे PS आणि QR पॅरलल आहेत. त्याच पद्धतीनं S आणि R हे जे दोन अँगल्स आहेत हे सुद्धा सप्लिमेंटरी असले पाहिजेत. म्हणजे या दोन्हीची बेरीज 180 आली पाहिजे. थोडक्यात काय जे अँगल्स आपल्याला दिलेले आहेत त्या क्वाड्रिलॅटरलचे त्यामध्ये कुठल्याही दोन अँगल्सची जी ऍडिशन आहे ती 180 आली पाहिजे आणि दुसरी जी पेअर आहे ती सुद्धा 180 आली पाहिजे. आता इथे क्वाड्रिलॅटरल आपल्याला ABCD दिला आहे आणि त्याचे मेजर्स जे आहेत अँगल्सचे त्यांचा रेशो दिलाय. आपण सुरुवातीला त्या प्रत्येक अँगलचे मेजर काढूया आणि मग त्याच्यावरून ठरवूया की हा क्वाड्रिलॅटरल ट्रॅपेझियम आहे किंवा नाही. जर त्यातल्या कुठल्याही दोन अँगल्सच्या मेजर्सची बेरीज 180 होत असेल तर तो ट्रॅपेझियम आहे असं आपण म्हणू शकतो. मग आता इथं या क्वाड्रिलॅटरल ABCD हा जो दिलाय त्याच्या अँगल्सचा रेशो 4:5:7:8 दिलाय. मग इथे कॉमन मल्टिपल आपल्याला घ्यावं लागेल. सो लेट that common multiple be x. Therefore, the measures of angles त्यातलं कोणता अँगल त्याचं मेजर किती हे माहिती नाही त्याची गरजही नाही.
मेजर्स ऑफ अँगल्स आपण काढूया आर. ह्या प्रत्येक संख्येला 4, 5, 7, 8 ला जर कॉमन मल्टिपल आपण गुणलं तर आपल्याला प्रत्येक त्याचा जो अँगल आहे त्याचं मेजर मिळेल. मग पहिला प्रपोर्शन आहे 4 इंटू एक्स 4x, दुसरा 5x, तिसरा 7x आणि चौथा 8x. सो मेजर्स ऑफ अँगल्स आर 4x, 5x, 7x अँड 8x. आता ह्यापैकी कुठल्या प्रत्येक अँगलचं जर मेजर पहिल्यांदा आपल्याला काढायचं असेल तर x ची किंमत पहिल्यांदा काढावी लागेल. आता हे जे अँगल्स आहेत ते क्वाड्रिलॅटरलचे 4 अँगल्स आहेत. कुठल्याही क्वाड्रिलॅटरलच्या सर्व अँगल्सच्या मेजर्सची सम ही 360 असते. त्याचा इथं आपण उपयोग करूया. म्हणजे इथं 4x प्लस 5x प्लस 7x प्लस 8x या सर्वांची बेरीज करूया. ती येणार आहे 360 डिग्री. तर हे इक्वेशन आपण सोडवूया. 5 आणि 4 9, 7 16 आणि 8 24. 24x इज इक्वल टू 360. x ची किंमत काढायची आहे. 24 आपण राईट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाईल. 12 ने भाग जाईल, 12 दूनी 24, 12 त्रिक 36 आणि 0. पुन्हा 2 ने जर भाग घालवला तर 15 चा भाग जाईल. सो x इज इक्वल टू 15. सो x इज इक्वल टू 15 डिग्री ही किंमत आपल्याला मिळाली. आता या x च्या किमतीवरून आपण प्रत्येक जो अँगल आहे त्याचं मेजर काढूया. पहिला अँगल आहे 4x. 4x म्हणजे 4 इंटू x आणि x ची किंमत आहे 15. सो 4 इंटू 15 60 डिग्री. दुसरा अँगल आहे 5x. दॅट इज 5 इंटू 15. So 5 into 15, 75 degree. तिसरा अँगल 7x, that is equal to 7 into 15, that is equal to 105 degree. आणि शेवटचा अँगल आहे 8x, that is 8 into 15. So 8 into 15, that's 120. हे 4 अँगल्स आहेत त्या क्वाड्रिलॅटरचे. त्यातला कुठला अँगल म्हणजे A यातला किती, B यातला किती हे जरी माहिती नसलं तरी सुद्धा कुठलेही दोन अँगल्स त्याची ऍडिशन 120 यायला पाहिजे. मग इथं पहिला अँगल 60 आहे आणि शेवटचा अँगल 120 आहे. ह्या दोन्हीची जर बेरीज केली 60 प्लस 120 ती येते 180 डिग्री. आणि उरलेले जे दोन अँगल्स आहेत 75 आणि 105, 75 डिग्री प्लस 105 डिग्री या दोन्हीची बेरीज सुद्धा येते 180 डिग्री. म्हणजेच हे दोन अँगल्स जे आहेत किंवा ह्या दोन अँगल्सच्या ज्या दोन पेअर्स आहेत त्या एकमेकांच्या इंटिरियर अँगल्सच्या पेअर्स आहेत. म्हणजेच त्या दोन लाईन्स पॅरलल पाहिजेत. त्या दोन लाईन्स जर पॅरलल असतील किंवा अपोजिट साइडच्या दोन पेअर पैकी एक पेअर जर पॅरलल असेल तर त्याला आपण ट्रॅपेझियम म्हणतो. म्हणजेच हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, क्वाड्रिलॅटरल A B C D इज अ ट्रॅपेझियम. So this is how we can prove this. Next is diagonals of a square IJKL intersect at point M. Find the measures of angle IMJ, angle JIK and angle LJK. तर ह्या तीन अँगलचे मेजर्स आपल्याला काढायचे. तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला डायग्राम काढून घ्यावा लागेल. सपोज दिस इज अ क्वाड्रिलॅटरल और स्क्वेअर IJKL. तो जो क्वाड्रिलॅटरलचा प्रकार आहे तो स्क्वेअर आपल्याला दिलेला आहे IJKL. त्याच्यामध्ये असं दिले की डायगोनल्स ऑफ द स्क्वेअर इंटरसेक्ट ॲट पॉइंट M. मग त्याचा पहिला डायगोनल IK काढू, दुसरा डायगोनल JL काढू. ते दोन्ही ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट एकमेकांना करतात त्याला नाव दिले M. आणि एवढ्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला अँगल IMJ हा पहिला अँगल काढायचा आहे. अँगल IMJ म्हणजेच हा अँगल, तर इथं हा जो अँगल तयार होतो तो 90 डिग्री होतो. बिकॉज ॲज इट इज अ स्क्वेअर. तर सुरुवातीला आपण लिहूया की क्वाड्रिलॅटरल IJKL इज अ स्क्वेअर. आणि तो जर स्क्वेअर असेल तर त्याच्या डायगोनलची एक प्रॉपर्टी आहे, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. म्हणजेच हे जे दोन्ही डायगोनल्स आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे या दोन्हीच्या मधला हा जो अँगल आहे, अँगल IMJ, तो आपोआपच 90 डिग्री होईल. तर प्रॉपर्टी लिहूया. कोणत्या प्रॉपर्टीनुसार? तर डायगोनल्स ऑफ स्क्वेअर. तर हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. तर दुसरा प्रश्न आहे JIK. तर डायग्राम मध्ये अँगल JIK हा अँगल काढायचा आपल्याला. त्यातला प्रत्येक अँगल जो आहे म्हणजे अँगल I जो आहे तो ह्या स्क्वेअरचा एक अँगल आहे विच इज 90 डिग्री. त्या स्क्वेअरच्या डायगोनलची आणखी एक प्रॉपर्टी आहे, डायगोनल ऑफ स्क्वेअर बायसेक्ट्स अपोजिट अँगल्स. म्हणजे हा जो डायगोनल IK आहे तो अँगल I चे दोन समान भाग करतो. म्हणजे त्यातला JIK हा जो अँगल आहे, अँगल JIK
के हा अँगल या पूर्ण अँगलच्या म्हणजे अँगल JIL च्या हाफ असणार आहे. अँगल JIL, मग अँगल JIL म्हणजेच अँगल आय. मग अँगल आय हा 90 डिग्री असणार आहे, कारण तो स्क्वेअरचा अँगल आहे. सो रिप्लेस हिअर अँगल JIL बाय 90. 2 न जर भाग घालवला तर 45 चा भाग जाईल. सो मेजर ऑफ दिस अँगल JIK इज 45 डिग्री. तर हा अँगल जो आहे तो 45 डिग्री मिळेल. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. तिसरा प्रश्न LJK. डायग्राम मध्ये LJK जशी प्रॉपर्टी आपण ह्या अँगलसाठी वापरली अँगल JIK साठी, त्याच पद्धतीनं हा सुद्धा अँगल जो आहे अँगल J 90 डिग्री आहे. LJ ही त्याची डायगोनल आहे, त्यामुळे याच पद्धतीने तो सुद्धा या अँगलचे दोन समान भाग करणार आहे. म्हणजे हा जो तिसरा अँगल आहे अँगल LJK is also 45 degrees. So this is the answer of the third question. तर इथे प्रॉपर्टी आपण ही लिहूया. बिकॉज ऑफ diagonals of square bisect opposite angles. ह्या प्रॉपर्टीनुसार आपण हे लिहू शकतो. आणि अशा पद्धतीने हे तीन अँगल्स त्यांचे मेजर्स आपण काढू शकतो.